नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या आपल्या या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, आपल्या गप्पा मारताना गप्पा ऐकता ऐकता शूराला पण एक उत्सुकता लागली. म्हणजे तुम्ही इतके मजा मस्ती करतायत, म्हणजे खूप सारे खेळ खेळलात, तर तिला तुमच्या शालेय जीवनाबद्दल थोडंसं म्हणजे स्टुडंट लाईफ बद्दल जाणून घेण्याचं, तिच्याबरोबर मलाही आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही ती उत्सुकता लागून असेल की तुमचं स्टुडंट लाईफ कसं होतं, तुमची शाळा कुठची, म्हणजे शाळेचं नाव काय तुमच्या? दादरला जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, 26 मुलांची शाळा. म्हणजे अगोदर ती प्राथमिक शाळा तिकडची होती, धुरू बिल्डिंग मध्ये. म्हणजे ती जी आयडियलच्या समोरची गल्ली आहे त्या गल्लीमध्ये. आणि अजूनही मला पहिला दिवस, माझा वर्ग 1ली ते 11वी कोणत्या वर्गामध्ये होतो हे मला पूर्णपणे आठवतं. ज्या वेळेला मी प्रवेश घ्यायला गेलो त्यावेळेला मी, माझा भाऊ, आई आणि दादा मामा असे आम्ही तिकडे गेलो. आतमध्ये गेल्यानंतर कोपऱ्यातली जी ऑफिसची रूम होती तिकडे हेडमास्टर बसायचे. म्हणजे प्राचार्य वगैरे असं नाही, ते हेडमास्टर. हा, प्रिन्सिपल. आताच्या भाषेमध्ये प्रिन्सिपल, पण त्यावेळेला हेडमास्टर. तर हेडमास्टर म्हणजे कसं, असं लांब शुभ्र पायघोळ असतं त्यांचं धोतर, त्याच्यावरती पांढरा शर्ट, त्याच्यावरती असा आकाशी करड्या रंगाचा किंवा करड्या रंगाचा असा तो त्यांचा पेहराव. आणि प्रसन्न मुलं, अतिशय प्रसन्न मुलं. त्यांचं नाव होतं आंबेडकर. तर ते आयुष्यात आलेले पहिले गुरुजी. कारण बाकीच्या वेगवेगळ्या संज्ञा होत्या, पण ते आंबेडकर गुरु. मग त्यांनी विचारलं, तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं. मग त्यांनी श्याम, शला यल, मी म्हटलं नाही गुरुजी माझं श्याम आहे. ते म्हणाले, अच्छा श्याम असेल मला. आणि मग ऍडमिशन झाली. 1लीच्या वर्गामध्ये मी येऊन बसलो. मला आजही 1लीच्या वर्गामध्ये असलेली मुलं आठवतात. कदाचित आता ह्या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून तो माझा मित्र मला ओळखत असेल नसेल मला माहिती नाही, पण त्याचे जे दात किडलेले होते आणि त्याचं नाव होतं अमोल देसाई. त्याच्या बाजूला मी बसलो. त्याच्यानंतर देव म्हणून होता, एक श्यामकांत ठोसर होता, श्री शेडवणकर होता वगैरे. ही सगळे, प्रशांत मोरमकर वगैरे, ही सगळी मित्रमंडळी ही तेव्हापासूनची आतापर्यंत अजूनही आम्ही टच मध्ये. अमोल देसाई नंतर शाळा सोडून गेली. तर त्यावेळेला गुरुजी हे आंबेडकर गुरुजी. बाकी सगळ्या होत्या. म्हणजे मला पहिलेला कसबेकर बाई होत्या, धामणसकर बाई होत्या, बर्वे बाई होत्या, चोरगे बाई होत्या, देवबाई होत्या, दीक्षित बाई होत्या. ह्याच्यातलं दीक्षित बाईने जरा घाबरायचो आम्ही, कारण काय असेल कधी छडी वगैरे घेऊन यायचं. पण बाकीचं जे आहे छान होतं. आणि त्यांना संज्ञा ताई वगैरे, आता जसं म्हणून म्हटलं तसं बाई, बर्वे बाई, चोरगे बाई. आजही ते संपूर्ण चित्र त्यांचं माझ्या डोळ्यासमोर तशाच स्वरूपाचं आहे. आणि खरं जायचं होतं बालमोहन मध्ये, पण बालमोहनची बस तिथपर्यंत येत नाही. तुमच्या घरापर्यंत माहीमपर्यंत असलेल्या मुलांना ते प्रवेश द्यायचं. मी वांद्र्याला राहतो, त्याच्यामुळे मला तिकडे काही प्रवेश मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर मी 26 मध्ये आलो. म्हणजे शाळा. मग ह्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही शाळेतल्या गमती जमती तर केल्या असतील. म्हणजे थोडस त्या गमती जमती जर आम्हाला ऐकायला मिळाल्या तर आम्हाला पण खूप ते आवडेल आणि आम्ही पण आमच्या शाळेच्या त्या दिवसांमध्ये जाऊ. मी त्याच्यामध्ये थोडं विषय वाईज जातो, चालेल? म्हणजे बऱ्याचदा तू म्हणतोस किंवा अनेक जण म्हणतात की मराठी कसं काय, तर ते नाही खरं आहे ते. म्हणजे मला पण, म्हणजे जेव्हा मी तुमचे लेख वाचतो त्यानंतर मला पण ते तुमच्या मराठी विषयी खूप अप्रूप वाटतं की सरांनी त्या मराठी भाषेच्या ते शब्द, जे शब्दांचा तुम्ही खेळ करता, तर त्या शब्दांची जादू तुम्हाला कशी करता येते? म्हणजे ते मराठी इतकं प्रावीण्य मिळण्यामागे नेमके तुमचं रहस्य काय? किंवा नाही, रहस्य वगैरे नाही काही. त्यावेळेला मी
शाळेमध्ये आम्हाला मराठी शिकवायला शिदोरे नावाचे सर, त्यांनी मराठी शिकवलं, अलंकार शिकवले. आजही ते अलंकार माझ्या लक्षामध्ये नाहीत. म्हणजे शार्दूल विक्रीडित वगैरे वगैरे असे काहीतरी होई तव जागे वगैरे अशा पद्धतीचं थोडं सेपरेट. व्याकरणात खूप मार्क मिळाले असते, पण निबंध जे माझे होते ते खूप चांगले होते. ते जे काही सांगायचे ते बरोबर कानावरती पडायचं. त्यांच्या बोलण्यामध्ये अनेकदा श्लेष अलंकार हा बरंच जायचं, आणि मग यमक हे त्यांच्या बोलण्यामधून आलं. शिकवण्यातून फार वेगळं त्यांनी शिकवलं सर. पण ते माझा निबंध जो आहे हा वर्गात वाचून दाखवायचे कधी कधी, किंवा तू आणखीन असं लिहिलं असतं जास्त बरा झाला असता, चांगला झाला असता, असं वेगळं सांगायचे. वर्गामध्ये लक्ष नसेल तर ते सांगायचे की ऐसे ना बरं, ऐसे ना बरं. तर त्याच्यामुळे ते लक्षामध्ये राहिले होते. नंतरच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही इतर पुस्तकं वाचायला पाहिजे. तर दादरच्या त्या कोपऱ्यावर बेबी बिस्किट मार्ट होतं, तिथून जरासं पुढे गेले की छोटीशी एक लायब्ररी होती, वाचनालय होतं. तिकडे दिवसाला 5 पैसे या ह्याच्यावरती पुस्तकं मिळायची. त्यावेळेला मी काही नॅशनल लायब्ररीचा मेंबर वगैरे नव्हतो, आणि तिकडे त्यांच्याकडे जाऊन पुस्तकं घ्यायची. असं मी सांगेन की मी 15 पैशामध्ये मृत्युंजय वाचलं. हा, म्हणजे 3 दिवस रात्र एक करायचे आणि ते मृत्युंजय वाचायचं. की आजही तो पगडा, त्या पुस्तकांचा पगडा माझ्यावरती आहे. पु ल देशपांडेची पुस्तकं वाचली, म्हणजे अगदी एका कोळीयाण्यापासून बटाट्याची चाळ, हसवणूक वगैरे ही सगळी जी आहे ही त्यांच्या अगदी पहिल्या पानावरच्या गोष्टीपासून माझ्या लक्षात. म्हणजे पुलंनी लिहिलेल्या आहे हसवणूक या पुस्तकामध्ये की नियतीने चालवलेली जगाची फसवणूक पाहिल्यावर हसवणूक करण्याचं दुसरं काय. म्हणजे हे शब्दांचा जो प्रभाव आहे, लिहावं तर ते अशा पद्धतीचं असावं. म्हणजे बाचाबाची हा शब्द आपण अनेकदा बोलून जातो, परंतु त्याची फोड बाचा बाची हा तिथे कळलं की अरे हे अशा पद्धतीचं करायचं असतं. आणि मग वपुंना वाचलं, दमा मिरासदार वाचले, वेगवेगळे लेखक, राजा शिवछत्रपती वाचलं, शिवाजी सावंत वाचले. हे जे वाचन झालं ना, अवांतर वाचन झालं ना, त्याने मराठी खूप छान. आता शाळा संपली, कॉलेजमध्ये गेलो, एमडी झालो, आणि एमडी झाल्यानंतर मी महिन्याच्या पहिल्या रविवारी नाशिकला, जवळजवळ 32-33 वर्ष मी नाशिकला जातो. तर सुरुवातीच्या काळामध्ये कसं असायचं की बस रात्रीची पकडायची, जायचं तिकडे, सकाळी थोडा आराम करायचा, दवाखान्यात जायचं, पेशंट बसायचे, रात्री औषधं करायची, परत दुसऱ्या दिवशी निघायचं सकाळी. ज्यावेळेला सकाळी निघालो तेव्हा एशियननी प्रवास असतो. ज्यावेळेला सकाळी तिकडून निघालो, बसमध्ये बसलो, बसमध्ये खर्डीला थांबली चहासाठी, आणि समोर एक व्यक्ती होती, शिडीशिडी तसे मागे वळवलेले केस. सरांची एक पूर्वी पद्धत होती की ते शिकवत असताना असा हात ठेवायचे टेबलवर, आणि फुल स्लीव्ह जे आहे ही इथपर्यंत असे वर करायचे. ही त्यांची लकब होती. आता माहित नाही की मी तर आयडॉल समजत होतो, ती जी आहे ही लक्षामध्ये राहायची गोष्ट. आणि त्यामुळे सर तर वाटतंय, पण जाऊन आपण डायरेक्ट विचारायचं कसं की तुम्ही शिदोरे सर का. ते काही प्रशस्त वाटलं नाही. आणि मग मी बघत राहिलो त्यांच्याकडे, ते चहा पित होते, चहाचा कप त्याने ठेवला, आणि त्यांनी हात ज्या वेळेला असं केलं, स्लीव वर केली, त्यावेळेला मी गेलो, त्यांना पाय पडलो, आणि त्यांना विचारलं की शिदोरे सर. ते म्हणाले हो. आपण मी तेव्हा अरे आपण वरती गेलो होतो, एवढं मोठं झालं होतो. तर त्यांनी विचारल्यानंतर मी म्हणालो सर मी श्यामला. अरे बसमध्ये बस सुटायची, आम्ही बसमध्ये येऊन बसलो, बाजूच्या त्यांच्या माणूस होता, त्याला मी रिक्वेस्ट केली माझ्या इकडे येऊन बस. सरांच्या बाजूला बसलो. पहिला प्रश्न सरांचा होता की काय करतोस. तर मी म्हटलं सर असं असं मी एमडी आयुर्वेद केलं, आणि आता मी कन्सल्टिंग प्रॅक्टिस करतो. तर छान, अजून लिहितोस.
जवळजवळ 25-30 वर्षांनी त्यांनी ते लक्षात ठेवलं खरंच. की हा मराठी लिहित होता, छान लिहित होता. आणि बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या त्यावेळेला. जे काही स्कूल लेखन होतं, अमुक होतं तमुक होतं, हे सगळं सरांकडे मी बोललो. साक्षात ज्यांच्याकडून मी स्फूर्ती घेतली त्यांच्याशी मी बोलत होतो. सायन आलं, सायनला मी उतरलो, सर उतरलो. आणि या सगळ्या गडबडीमध्ये मी एवढ्या आनंदामध्ये होतो की मी सरांचा फोन नंबर घ्यायचा विसरून गेलो, त्यांचा पत्ताही घ्यायचा विसरून गेलो. त्याची रुखरुख वाटते. सरांचे नातेवाईक जर कोणतरी असतील त्यांच्यापर्यंत ही बातमी जर पोहोचली, मला सरांशी बोलता आलं, भेटता आलं, तर मला खूप आनंद होईल. तुझ्या या उपक्रमामधून सर्वांपर्यंत ते पोहोचेल अशी मी आशा बाळगतो. नक्की सर, मला खात्री आहे की आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचा हा निरोप नक्कीच शिदोरे मास्तरांपर्यंत आपल्यापैकीच कुणीतरी चाहता, आपल्या युट्यूब चॅनलचा हा चाहता वर्ग पैकी एक, तुमच्या कुठेतरी शाळेत शिकणारा एखादा मित्र, त्यांच्यापर्यंत तो पोहोचेल आणि ही शिष्य आणि गुरुची भेट नक्की एखाद्या दिवशी होईल अशी मी मनोमन आशा बाळगतो. तर मित्रांनो, कसं वाटला आजचा एपिसोड? म्हणजे आमच्या शाळेत सरांच्या शाळेच्या गमती जमती. मला खात्री आहे की तुम्हाला हा एपिसोड नक्की आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर आमच्या या चॅनलला जास्त करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.